नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अचानक कालपर्यंत आपला कट्टर वैरी असलेला शेजारी देश आणि एक सुपर पॉवर मानला जाणारा चीन आहे, तो अचानक का बदलायला लागलाय? अर्थात त्याची मीमांसा करताना वेगवेगळी कारणं दिली जातात, की 2 नंबरची जगातली अर्थव्यवस्था, 2 नंबरची सुपर पॉवर. ट्रम्प यांनी अचानक त्यांच्यावर जे काही टॅरिफ युद्ध लादलं, त्या टॅरिफमुळे चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी व्हायला लागली. चीनकडून पाकिस्तान, अमेरिकेकडे जाणारा जो उत्पादित माल होता त्याच्यावर मोठमोठे कर लादल्यामुळे, आयात कर लादल्यामुळे चीनकडून जाणारा माल ठप्प झाला आणि मग चीनमध्ये कारखाने बंद पडायला लागले. मी सुद्धा सांगितलेलं आहे, मला जी माहिती आली ती मी सांगितली आणि ते खरं आहे, खोटं नाहीये. आणि त्यामुळे बघता बघता जगातली एक महाशक्ती असलेला चीन, ज्याने गेल्या 15-20 वर्षामध्ये चीनला जगाचा उत्पादक कारखाना बनवून टाकलं होतं. जगात कानाकोपऱ्यात कुठल्याही लहान मोठ्या देशाला कुठलाही उत्पादित माल पाहिजे, त्यासाठी चीनकडे बघावं लागत होतं. आणि त्यासाठी चीनने प्रचंड मोठी बंदरं बांधून दिली, लहान मोठ्या देशांना कर्ज स्वतः दिलं, तिथे रस्ते बांधले, बंदरं बांधली, विमानतळ बांधले, अगदी रेल्वे लाईन उभारून दिल्या. अनेक देश आज चीनच्या कर्जामध्ये दबलेले आहेत. पाकिस्तान हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. पण हे पैसे गुंतवताना आपण त्या देशाला कर्जबाजारी करतोय आणि त्यामुळे त्याला कायम आपलं आर्थिक गुलाम राहावं लागेल, हे चीनचं धोरण होतं. पण गंमत अशी होती की एवढी मोठी गुंतवणूक करताना आपण चीनी जनतेने जे उत्पादनासाठी कष्ट उपसलेले आहेत, त्यातून आलेला हा पैसा आहे आणि तो सुरक्षितरित्या गुंतवला पाहिजे, याचं भान चीनला राहिलं नाही. त्यामुळे वेगवेगळ्या देशांना कर्जातून जे अब्जावधी डॉलर गुंतवले गेले किंवा वाटले गेले, त्याची परतफेड कशी होणार याचा विचार झाला नाही. त्यापेक्षा कर्जाखाली त्या देशाला दडपून ठेवायचा आणि आपले राजकीय हेतू सफल करायचे, या भूमिकेत चीन होता. पण जेव्हा तुम्ही सामर्थ्यशाली असता, एखादा सावकार 4 गुंड बाळगतो वगैरे, ठीक आहे, दिलेलं कर्ज वसूल करण्यासाठी तुमच्या घरी ते गुंड दांडगे पाठवतो. पण असा जो सावकार असतो, त्याची गाठ एखाद्या दरोडेखोराशी पडली आणि त्या दरोडेखोराने कर्ज फेडायचा नकार दिला, तर त्या दरोडेखोरांनी त्याच्या टोळीसमोर तुमचे पोसलेले जे गुंड असतात ते पाडायला पण लागणार नाहीत. आणि म्हणून चीनची अवस्था तशी होती. त्यांनी अनेक देशांना मदत दिली, कर्ज दिलं, जे काय केलं, आणि जे काय बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणून प्रचंड मोठं एक जगात रस्त्याचं आणि काय ते वाहतुकीचं माल ने आणीचं जाळं उभारण्याचा प्रयत्न केला. तो चुकीचा होता असं नाही, पण आवाक्यातला आहे की नाही याचा चीनने विचार केला नव्हता. आणि त्यामुळे अमेरिकेने एक टॅरिफ लावून चीनमधून येणाऱ्या, मोठ्या प्रमाणात येणाऱ्या मालाला जी कात्री लावली, त्यामुळे बघता बघता चीनच्या निर्यातीवर परिणाम झाला. आणि निर्यातीवर परिणाम झाल्यानंतर आपोआपच उत्पादनाच्या यंत्रणेवर आणि उत्पादनाची जी रचना केलेली असते तिला फटका बसतो. फटाफट लहान मोठे अनेक कारखाने बंद पडायला लागले आणि मग तिथल्या या कारखाने काढणाऱ्यांनी वगैरे पळ काढला. या सगळ्या बदलत्या मिश्र व्यवस्थेचा फायदा घेऊन जे चिनी अब्जाधीश वगैरे झाले होते, त्यांना याची चाहूल लागली होती. म्हणून त्यातल्या अनेकांनी अतिशय सावधपणे या कानाचं त्या कानाला कळू न देता आपली कुटुंब, आपले आप्तस्वकीय, आपली मालमत्ता, आपला पैसा हा चीन बाहेर हलवला होता आणि लहान मोठ्या देशामध्ये नागरिकत्व घेऊन पळ काढला होता. पण हे सगळं ठीक आहे. या पार्श्वभूमीवर
चीनने जे राजकारण, एक तर व्यापार आणि दुसरीकडे राजकारण, याची गल्लत तुम्ही करायला लागलात की इकडचा तो तोटा तिकडे भरावा लागतो आणि तिकडचा तोटा इकडे भरावा लागतो. पण जोपर्यंत यातला समतोल साधला जात असतो, अमेरिका हे सगळ्यात मोठं ग्राहक राष्ट्र किंवा समाज आहे आणि तिथून आयात बंद झाली म्हटल्यानंतर चीनची तारांबळ उडाली आणि मग तो तोल सावरता येत नाहीये. अशा वेळेला हे छोटे मोठे देश देखील टांग वर करून चीनला धमकवायला लागले आणि ह्या दोन गोष्टी कमी होत्या म्हणून की काय, चीनच्या तिथली जी सत्तेची रचना आहे, चीनमध्ये निवडणुका वगैरे होत नाहीत, कम्युनिस्ट पार्टीचं राज्य आहे आणि एक संपूर्ण देश हा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आश्रयाला आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण चिनी कम्युनिस्ट पक्ष हा मालक आहे आणि चीन हा कम्युनिस्ट पक्षाचा गुलाम आहे. त्या कम्युनिस्ट पक्षामध्ये जी सत्ता स्पर्धा असते ती हळूहळू करत आता डोकं वर काढायला लागली. माओनी क्रांती केली आणि माओच्या समकालीन जोपर्यंत सत्तेत होते तोपर्यंत ते वैचारिक भूमिकेतून चालत होते. आणि दुसरी गोष्ट अशी होती की विचारांचा जो पगडा असतो तो त्या पहिल्या पिढीवर असतो. पण ज्या वेळेला त्यांच्या पुढच्या पिढीला आणि त्या समाजाला हळूहळू सुबत्तेचे फायदे मिळायला लागतात आणि जीवनामध्ये एक सुखवस्तूपणा येतो, ऐशाराम हा माणसाला आळशी बनवत असतो आणि आळशी बनवलं की कर्तृत्वाशिवाय अधिकार हा समस्या बनत जाते. चीनमध्ये नेमकं ते झालेलं आहे. चीनची रचना तुम्हाला अजब वाटेल की चीनमध्ये निवडणुका होत नाहीत, तुम्ही जन्माला आलात की आपोआपच तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत हे गृहीत धरलं जातं. कारण दुसरा पक्षच नाहीये, दुसरा राजकीय पक्ष नाहीये, दुसऱ्या राजकीय पक्षाला चिनी व्यवस्थेमध्ये स्थान नाहीये आणि त्यामुळे पक्षाचं जे नेतृत्व आहे ते आपोआपच देशाचं नेतृत्व होतं, चीनचं नेतृत्व होतं आणि मग पक्षामध्ये जो शिरजोर होईल तो आपोआपच देशाचा नेता होतो आणि ही चलाखी करून क्रांतीनंतरच्या काळात जन्मलेले शी जिनपिंग यांनी मोठ्या चतुराईने चीनी कम्युनिस्ट पक्षावर आपली पकड निर्माण केली आणि पहिली 4-5 वर्ष गेल्यानंतर त्यांनी आपल्याला तहहयात आमरण चीनचा अध्यक्ष घोषित करून टाकलेला आहे. पण ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला त्यांच्या बरोबरीचे त्यांचे मित्र असलेले त्यांचे सवंगडी असलेले सुद्धा अस्वस्थ होऊन जातात आणि त्यात प्रामुख्याने वयाने त्यांच्यापेक्षा लहान असलेले, नेत्यापेक्षा वयाने लहान असलेले कधीतरी आपला नंबर लागेल म्हणून आषाढभूतपणे वाट बघत असतात आणि ते होण्याची शक्यता संपली की कारस्थानांना सुरुवात होते की हा बाबा जर थकल्यानंतर पण बाजूला होणार नसेल तर मग आपल्याला भवितव्य काय, आहोत तिथे सडत राहायचं. आणि तीच अवस्था मग कुठच्याही पक्षात असो किंवा एखाद्या दरबारी राजकारणात असतो ती येते आणि ती चीनमध्ये आलेली आहे. आणि एकाच वेळेला किती गोष्टी झाल्या बघा. आंतरराष्ट्रीय डावपेच खेळायचे, पक्षांतर्गत डावपेच खेळायचे, अर्थकारणात डावपेच खेळायचे, लहान मोठ्या देशांच्या विरुद्ध डावपेच खेळायचे. या डावपेचांची इतके आखाडे तयार झाले की ते सगळे आखाडे एकटा राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्याची जी काही 10-15 लोकांची टोळी असेल, कॉकस असेल, त्यांना ते हाताळणं अवघड जातं आणि मग ते एकमेकांवर कुरघोडी करायला लागतात. आणि नेमकी तीच गोष्ट आज चीनमध्ये झालेली आहे आणि हळूहळू करत चीनच्या नेतृत्वाला लक्षात येते की आता जगावर हुकूमत गाजवणं आपल्याला एक पक्ष म्हणून, चिनी सत्ता म्हणून अशक्य आहे. कारण अर्थकारण हे विखुरलेलं आणि गोंधळलेलं आहे, विस्कटलेलं आहे. त्यात ट्रम्प चीनला संपवायला निघालेला आहे आणि म्हणून
भारताशी वैर, ह्याच्याशी वैर, ह्या गोष्टी ज्या आहेत, तर अमेरिकेशी वैर परवडणार नाही. भारताशी एक शेजारी देश म्हणून असलेलं वैर टिकवणं परवडणार आहे. कारण भारत ही महासत्ता नाहीये, पण अमेरिका ही महासत्ता आहे. आणि अमेरिकेशी आर्थिक किंवा शस्त्रबाळावर पंगा घ्यायचा झाला तर तो महागात पडणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लढाईची वेळ न येऊ देता अमेरिकेला झुकवता येईल का, या दृष्टीने चीनचं राजकारण गेल्या काही महिन्यात हळूहळू करत बदलत गेलं. भारताला महासत्ता होऊ द्यायची नाही म्हणून जे काय डावपेच आजपर्यंत खेळले गेले होते, आणि त्यासाठी मग श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान यासारख्या देशांना भारताविरुद्ध फितून भारताला बेजार करण्याची जी खेळी चीन करत होता ती आता उपयोगाची राहिलेली नाही. त्यासाठी चीनने नको तितकी गुंतवणूक केली. 68 अब्ज डॉलर काहीतरी त्यांनी सीपेक या पाकिस्तानच्या एका प्रोजेक्टमध्ये घातले. आज ते मातीमोल झालेले आहेत. ते वसूल करायचे तर करायचं काय असा प्रश्न आहे. आणि म्हणून चीनने पाकिस्तानला सांगून टाकलं की आम्ही यापुढे एक छदाम, एक दमडी सुद्धा सीपेक मध्ये घालणार नाही. आधी गेल्या 10-12 वर्षात जे पैसे घातलेत ते उत्पादक बनवून आम्ही घातलेले पैसे आम्हाला वसूल करून द्या. आणि दुसरीकडे तोच चीन भारताबरोबर मैत्रीचा हात पुढे करतोय. अवघ्या 5-7 वर्षापूर्वी जो चीन लडाख आणि तुमच्या तिबेटच्या बाबतीत, अरुणाचलच्या बाबतीत भारताला त्रास देण्याच्या प्रयत्नात होता, गलवान खोऱ्याचं कथानक तुम्हाला आठवत असेल. गलवान खोऱ्यामध्ये भारतीय प्रदेशात आपल्या सैनिकी तुकड्या पाठवणं, तिकडे छावण्या ठोकणं, तिकडे आपली ठाणी उभारणं, रणगाडे विमानं वगैरे आणायच्या हुलकावण्या देणं, हा उद्योग जो पाकिस्तान करत होता त्याला जोरदार उत्तर न देता, पण आम्ही इथे उभे आहोत आणि आम्ही इथून हलणार नाही, ही ठाम भूमिका भारताने घेतली. आणि भारतीय प्रदेशामध्ये अगदी पक्के रस्ते बांधणं, हवाई तळ बांधणं, लष्करी ठाणी उभारणं, आणि वेळ आली तर अगदी धक्काबुक्की करून चीन्यांना धक्का देणं, इथपर्यंतच्या भूमिका भारताने घेतल्या होत्या. त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. आणि म्हणून त्याचं पहिलं पाऊल म्हणून चीनने पाकिस्तानला वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी परिस्थिती आहे. तुम्ही पाकिस्तानातून तिथल्या मेनस्ट्रीम मीडिया किंवा युट्यूबर्स यांच्या बातम्या किंवा त्यांच्या चर्चा ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की अरे, चीन तर आपला सर्वकालीन मित्र होता, पण आता तो भारताशी दोस्ती करतोय. ज्या पद्धतीमध्ये 7 वर्षानंतर चीनमध्ये गेलेल्या भारतीय पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं शांघाय कॉर्पोरेशन मध्ये, ते बघून पाकिस्तान गडबडून गेलेला आहे. पण अजूनही याविषयी जी चर्चा होते त्या चर्चेचं एक कारण जे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याकडे मला असं वाटतं की ह्या डिप्लोमॅटिक किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणावर अभ्यास करणाऱ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि ते कारण आहे, गेल्या 15-20 वर्षामध्ये दुसरी अर्थव्यवस्था बनताना आणि चीनने जी काय प्रचंड मोठी विकासाची आणि प्रगतीची झेप घेतलेली आहे, ते त्याचं कारण आहे. ज्या वेळेला एखाद्या समाजामध्ये प्रचंड आर्थिक प्रगती होते आणि दारिद्र्यावस्थेतून तो समाज, तो देश सुबत्तेकडे वाटचाल करायला लागतो, ती सुबत्ता कितीही वरिष्ठ लोकांच्या मुठीत असली तरी थोडी 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 पाझरत खालपर्यंत जाते, दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या अशा स्तरापर्यंत जाते. आणि देशातली मोठी लोकसंख्या, त्या समाजातली मोठी लोकसंख्या ही सुखवस्तू होत जाते. आणि सुखवस्तूपणा हा माणसाला भविष्य सुरक्षित करण्याकडे वळवत असतो, लढाईपासून दूर नेत असतो. इब्न खालदून हा इतिहासकार, ज्याने अरबी प्रदेशात जे जे इतिहास घडलेला आहे त्याच्यावर लिहिताना सांगितले की ज्या अरबांनी, अरब हा मुळातच बदावुनी अरब जो असतो तो लुटमार करतो,
कुठच्याही मोठ्या साम्राज्याला तो छापे मारूतून हरवू शकतो, पण तो लुटमार करून निघून जातो. अरबांच्या टोळ्या ज्यांनी अशी लुटमार केली त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण ज्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर राज्य स्थापन केलं ते हळूहळू पांगळे होत गेले, आळशी होत गेले, आणि मग दुसऱ्या टोळीने त्यांचा पराभव केला. हा सगळा अरबी इतिहास आहे. पण तो फक्त अरबांसाठी नाही, तो सगळ्या मानव समाजाला लागू होतो हा सिद्धांत. जेव्हा त्या टोळीतले ते टोळीतले म्हणजे रानटी लोक असतात, मिळेल तसं जगतात, प्रतिकूल परिस्थितीत जगतात, पण त्यांना एकदा सुस्थापित आणि प्रस्थापित अशा ऐशारामी जीवनाची चटक लागते, तेव्हा त्यांना कष्ट नको असतात, त्यांना लढण्याची इच्छा होत नाही, जखम होणं, रक्त वाहून जाणं, मरणाचा धोका असणं, याला ह्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत आणि म्हणून भयभीत करतात. ज्याला आपण आपल्याकडे मध्यम वर्ग म्हणतो, उपाशी पोटी अर्धपोटी असलेला समाज लढाईला एका मिनिटात तयार होतो. पण मध्यम वर्ग ज्याच्याकडे काय म्हणतात ती मालकीच्या वस्तू असतात, साधन संपत्ती असते, ओनरशिपची घरं असतात, त्यांना ती संपत्ती वाचवावी, जगवावी, टिकवावी याची चिंता असते, आणि म्हणून त्यांना कोणीही दादागिरी करू शकतो, कारण ते नुकसानाला घाबरत असतात. आज कम्युनिस्ट म्हणून ओळखला जाणारा चीन हा सुखवस्तू देश झालाय. तिथल्या बहुसंख्य जनतेला सुखवस्तूपणा आलेला आहे, आणि आपोआपच सुखवस्तूपणा आला की युद्धाची भीती वाटायला लागते, युद्धाची भीती वाटायला लागते. आणि म्हणून चीन आज जो बदलतोय त्याला सगळ्यात मोठं कारण आहे ते चीनने जी आर्थिक प्रगती केली, त्यातून जो सुखवस्तूपणा आलाय, ऐशारामीपणा आलाय, चंगळ करायची सवय लागली, त्यातून चिनी समाजाला बाहेर काढणं अवघड आहे. माओचा काळ वेगळा होता. दारिद्र्य, दुष्काळ, उपासमारी, अर्धपोटी जगणं, अशा जगण्यात मरणाची भीती नसते. पण ज्या वेळेला जीवन सुस्थापित होतं, सुखवस्तू होतं, तेव्हा हे जाऊ नये असं वाटायला लागतं. आणि मग ते टिकवण्यासाठी कुठच्याही परिस्थितीत कोणासमोरही शरणागत व्हायला पण माणसं तयार असतात, आणि समाजा माणसांपासून बनतो. त्यामुळे चीनची जी आक्रमकता आपण सातत्याने बघत आलो, त्यामध्ये आज लवचिकता आलेली दिसत असेल तर त्याचं कारण त्याची आर्थिक प्रगती आहे. भारतातून एक ब्राह्मोस सोडलं किंवा मोठं मिसाईल सोडलं तर ते संपूर्ण चीनमध्ये कुठेही पडून विध्वंस घडवू शकतं. भारताशी युद्ध केलं तर प्रचंड मोठी सेनेची गरज नाहीये. जसा नेमक्या जागी ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोस सोडले गेले आणि त्या ब्राह्मोसने हवाई तळ किंवा आतंकी अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तान अर्धमेला होऊन गेला, नेमकी तीच गोष्ट पाकिस्तानच्या बाबतीत, चीनच्या बाबतीत होऊ शकते. त्या युद्धाचा परिणाम जो काय तो होईल, तो होईल, पण चीन मधली बहुसंख्य लोकसंख्या ही आज सुखवस्तू झाली आहे, आणि त्यांना युद्धातला किंवा कुठल्याही स्वरूपाचा विध्वंस नको आहे, दारिद्र्य आणि गरिबी नको आहे. आणि त्यामुळेच त्यातलेच बरेचसे लोक जर चिनी कम्युनिस्ट पक्षात असतील तर ते युद्धाला सामोरं जायला तयार नाहीत. आणि म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर मधून आपली विध्वंसकता का दाखवली आहे. शांतीचा देश मानला जात असला तरी प्रसंगी भारत हा भयंकर, क्रूर, कठोर आणि विध्वंसक होऊ शकतो, याची जी चुणूक ऑपरेशन सिंदूर मध्ये दाखवली गेली, त्यानंतर चीनच्या डोक्यात प्रकाश पडलेला आहे की भारताशी वैर पत्करून भांडत बसण्यापेक्षा भारताशी मैत्री केली आणि पाकिस्तानला वाऱ्यावर सोडलं, ब्रह्मदेशला ब्रह्मदेशकडे दुर्लक्ष केलं, बांगलादेशकडे, तर भारत आणि आपली दुश्मनी कमी होऊ शकते. तर ती आपल्या फायद्याची आहे. व्यापारी पातळीवर भारत आणि चीन दोस्ती केली तर आपल्या फायद्याचं आहे. आपल्याला सुरक्षितेची हमी मिळते, युद्धाची भीती संपते.
आणि अमेरिकेवर अवलंबून राहायला लागणार नाही. ह्या अनेक कारणामुळे चीन बदलताना दिसतोय. पण जे जे कोणी भू राजकीय म्हणजे जिओ पॉलिटिक्स किंवा अर्थकारण इकॉनॉमी याच्या भोवती घोटाळत असतात, ते एखाद्या समाजाच्या मानसिकतेवर सायकोलॉजीवर फारसा विचार करत नाहीत. आणि त्यांना मग वाटतं की अरे च्या, चीन इतका बदलला, अरे च्या ट्रम्प इतका बदलला, अरे च्या पाकिस्तान इतका बदलला, असं वाटतं. एकाच वेळेला इस्रायल आणि इराण ह्या दोन एकमेकांच्या कट्टर शत्रूंबरोबर भारत मैत्री कशी ठेवू शकतो याचं उत्तर अनेक जाणकारांना म्हणून मिळत नाही. त्या दोघांचे व्यावहारिक दोस्ती आपला संबंध सांभाळले, त्यातला समतोल सांभाळला, राजकारण आणि व्यापार याची गल्लत होऊ न देता तो समतोल सांभाळला, तर ते शक्य असतं. हे भारताने करून दाखवल्यानंतर चीनच्या लक्षात आलंय की कोणाला कर्जाखाली दाबून किंवा कोणाला शस्त्राने दाबून महासत्ता म्हणून आपल्याला पुढे जाता येणार नाही, टिकता येणार नाही. त्यापेक्षा कमीत कमी भांडणं, कमीत कमी मतभेद आणि अधिकाधिक व्यापाराचा व्यापाराचं युद्ध करण्यापेक्षा युद्धाचा व्यापार हा त्रासदायक असतो, हे कदाचित चीनच्या लक्षात आलं असेल. आणि त्यामुळे चीन बदलतो असं आपल्याला वाटतं. त्याचं हे एक कारण असू शकेल. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.